वाटेनं शिट्या मारते. कधी माझ्यासारखी बाई पाहिलीच नाही का? आता पाहून घे. पण शिट्या मारलास तर पाय बापू मग दाखवते तुला. हा सोनाबाई काय आहे. हक्किया सारी मनी घे घे माय घ्या न घे नुसतं दात दाकाडा दाकडू हसतात. एक घेणार नाही ना करणार नाही ना उगाच दात दाखवणार. साऱ्या सकार पासूनची आलू माय का करता गे बापा. तो आमचा धोटे दादा आवतन दिलं नशाल सोनाबाई सकारीच येतो. सोनाबाई सकारीच येतो. साऱ्या सकार पासूनची आलो घेत आता मला चानच भेटला. असा चोका खावा बेवाले भेटला मस्त पण दिवस गेला ना माझा सुस्त झाला. असा असो पण बेकार चालू असं वाटते दादा. मोठे बदमाश तुमच्या कॉलेजातले पोरं होची. आता येतो तो एक पोरगा म्हणते टनटना टनटन टंटारा चलती है के 912 माझा बेटा कोता भूपडपटचा का तोंडपाय आपल्या आरशात पहिलं. आगे थोडीशी समोर आलो होतो तो दुसरा म्हणते आती क्या खंडाला. सरम नाही लागत थोडीशी तुला. एवढ्या बाईला म्हणते सर गड्यात मंगळसूत्र तर पावाचा हॉस माझ्या नवरा येईल ना उभारून तुझा झोडपल सातरा. हा तवर समजल मग तुला हाती क्या खंडाला. माझं नाव सोनाबाई पण का करता गे नाव सोनाबाई ना हाती कतलाचा बाळ. लहानपणापासूनच माझी गत आहे बाई. पोरीची जात म्हणून माझ्या मायबापानं मला कधी शाळेमध्ये पाठवलं नाही. मला भसीच्या मांग धाडला. हो शिक्षणाचं महत्व माझ्या मायबापाला समजलंच नाही. माय माऊलींनो अगं सावित्रीनं आमच्यासाठी किती खस्ता खाल्ल्या आमच्यासाठी कष्ट सोसले पण अजूनही आम्हाला शिक्षणाचं महत्व समजलं नाही. घरी सांगतो कॉलेजात जातो ना चालली बगीच्यामध्ये. आता तरी सुधरा लेकिन शिक्षणाला महत्व द्या. आता तरी आई बापाला महत्व द्या. त्यांच्या कष्टाला महत्व द्या. मायबाप शिक्षणासाठी आम्हाला शहरात पाठवतात अशा फालतूच्या धंद्यासाठी नाही. याकडे लक्ष दिलं पाहिजे. माझ्या मायबापानं मला शिकवलं नाही म्हणून मोठा बेकार मला वाटते. मी अजूनही अशी जाऊ. लिहताही नाहीये ना वाचताही नाहीये. माय का करता गे. हा पोरगी म्हणजे आमच्या मायबापाला वाटते खांद्यावरचा वजा पण खरं सांगते माय पोरगी म्हणजे खांद्यावरचा वजा नाही. अरे ही लेक म्हणजे आमची शान आहे आमची आन आहे आमचा बाण आहे. अरे लेक शिकली प्रगती झाली. हो 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 पहिली बेटी धनाची पेटी. अरे आज गावच्या सरपंच पदापासून तर देशाच्या राष्ट्रपती पदापर्यंत महिला जाऊन पोहोचलेल्या आहेत. महिला कुठं मागे आहेत पण अजूनही सुशिक्षित समजल्या जाणाऱ्या या आमच्या समाजामध्ये भ्रूण हत्या केली जाते. ही मोठी शोकांतिका आहे. परंतु आमची ही झाडी आमच्या या झाडीत लिंग गुणोत्तर प्रमाण म्हणजे मुलापेक्षा मुलीचं प्रमाण अधिक आहे. हे आमचं भाग्य आहे. ही आहे आमची झाडी. हे आहे आमच्या झाडीचं गौरव माय बापू. हा पण आता खरी सांगते पोरींना गर्भात मारू नका माय बापू. हो पोरींना गर्भात मारत चालले लेकींना महत्व कमी देत चाललं म्हणून तर आम्हाला आता 35-35 40-40 वर्षाचे सांड फिरताना दिसते. लग्नच होत नाही माय पोरीच भेटत नाही. म्हणून ज्यांचे लग्न व्हायचे त्याला सांगून ठेवते ऐका बरं का. आता 2-3 महिन्यानं नाशिकले कुंभमेळा होणार आहे. तर जुळला तर जुळला नाही तर लंगोट बांधाने चालले जावा नाही भेटायच्या. कारण माझ्या पोरी आता समजदार होत आहेत. लेख शिकली प्रगती झाली म्हणून शिक्षणाला महत्व दिलं पाहिजे माय बापू. पण माझ्या मायबापाला हे सांगणार कोणी भेटलंच नाही ना. अरे एवढंच काय मा 17 वर्षाची झाली ना झाली माझ्या लग्नाची तयारी सुरू केली. कालच आम्ही सगळ्यांनी बालविवाह प्रतिबंध शपथ घेतली की नाही. पण माझ्या मायबापाला हे समजलंच नाही की बालविवाह करणं हा कायद्याने गुन्हा आहे. तो झाला नाही पाहिजे. परंतु माझ्या मायबापानं 17व्या वर्षीच मले वर पाहायला सुरुवात केली. मोठा साजरा भुरा भुरगा पहिलाच पोरगा पाहायला आला गे. पण माझ्यापेक्षा वयानं दुपटीनं होता बाई. पण तरी माझ्या मायबापाला आवडला कारण आताच म्हटली लेक म्हणजे खांद्यावरचं वज म्हणून माझं लग्न त्याच्या संग लावून दिलं. माय शुभमंगल सावधान का सांगता गे मोठी सात्री गाणे माझ्या लग्नामध्ये म्हणली. हो वल्या वल्या मांडवात वाजा कहाचा वाज ते वल्या वल्या मांडवात वाजा कहाचा वाज ते लाडाची सोनाबाई नवरी होते. लाडाची सोनाबाई नवरी होते. नवडेरीचे नवकोसे नवडेरीचे नवकोसे न मांडव सुतावते. लेक जावई मांडव सुतावते. लेक जावई पलंग टाकला बसलाई बाई. पलंग टाकला बसलाई बाई. पण हा इवा चुपचाप बसावा नाही का.
मग आणि आमच्या धनराज बाबनं सांगलं आणि पाटाचं पाणी झुरू झुरू पाय ना हा बदमाश इवाई येणे ढुकू ढुकू आता याला काही गरज का घे इनीले ढुकू ढुकू पाहावाची ते आहे तशी आहे बिचारी पहिलंच पोरगी सासरी चालली म्हणून तिचा रडकुंडा जीव झालेला आहे ना हा आमचा इवाई बरं नवरीच्या घरीच नाही तिकडे नवरदेवाच्या घरी मोठी सादरी गाणी म्हणते दाढी करते त्याला तुम्ही का म्हणता भालीच म्हणता ना हा तिकडे गाणी म्हणते भाली दादा काय करते आता भाली का करणार आहे भाद्रवाचाच काम करायला नाही का भाऊ तरी ह्या बाई ऐकत नाही की कोणाला भाली दादा काय करते दुसरी तयारच राहते नवर देवा बापूची दाढी घोटते बेत झाला सांगलीस आम्हाला कोटी माहित होता पण हे परंपरा काहून सुरू झाली हे मात्र आम्हाला मालूम नाही त्याचं महत्व त्याचं मर्म समजून घेतलं पाहिजे माय बाप हो म्हणून आमच्यासारखा प्रबोधन करायची गरज निर्माण झाली आहे लोकांना आमची संस्कृती समजली पाहिजे ती समजून टिकली पाहिजे याच्यासाठी आमचं येणं आहे अरे पहिले सुरुवातीला अगदी कोवड्या वयात पोरायची लग्न व्हायची त्यांची पहिली दाढी त्या हिरव्या मांडवात व्हायची त्याच्या आधी पोरानं दाढी केलेली नसायची म्हणून नवी दाढीची परंपरा सुरू झाली पहिली दाढी त्याची हिरव्या मांडवात व्हायची लग्नाच्या वेळेले आताचे हे सांड 40 वर्षाचे होतले लग्न करत नाही तर याच्या दाड्या का होवाच्याच राहतात का गे तरी गाणे म्हणतात नवर देव सत्य असो पण परंपरा काहून सुरू झाली हे तुम्हाला आम्हाला समजला पाहिजे हे त्याच्यासाठी सुरू झालं हा असंच आहे लग्नात गाणे म्हणते आता एखादी आमची बाई अशी येते जे नवऱ्यासंग झगडा करते ना लग्नामध्ये येऊन जाते बरोबर आहे त्याच्या बहिणीच्या घरी लग्न राहते तर इले नेलन राहते ना हिच्या माहेरचं लग्न राहते तर तो काही येत नाही त्याला भारी बांधणी राहते आणि म्हणून हे तोंड फुगवणच येते असं म्हणून नाहीच ना आता 1 महिना जातो तर याच नाही का खातेच नका घेतेच आणि हे तोंड फुगवणच राहते सखूबाई म्हणा ना गाणं मी नाही म्हणत गे म्हणा ना गाणं मी नाही म्हणत गे म्हणा ना गाणं का नाही म्हणत तरी म्हणतो आणि हे गाणं आपला सुरू करते मग पाण्याचा आंबा बाई माझे मा नवऱ्याचा राग काय लग्न घरी काढेल का तरी हे म्हणते आता एखादी माझी आजी राहते तिचे सप्पा दात पडून गेले तरी ते गाणं म्हणाले मचमच करते कारण गाणं म्हणणं ही आमची संस्कृती आहे झाडीची गावाखेड्यातली परंपरा आहे ते येते ना येईल म्हणते धर्मन दुसरायली होती साता हे धरते माई आणि हे म्हणते हिचा आंबा तोंडातल्या तोंडात कोणाले रसही नाही भेटलं कोणाले गुई चुरपा तरी ऐकच नाही मुलगी कथे आव लटकल भुईन मरसून जागच्या जागी लग्न गेला खड्ड्यात इथंच न्याय लागल पहिलं तरी ऐकत नाही बाप्पा बर पाडाचा बाबाई कावयरा हा कोणता पक्षी हो गे नाही म्हणता एक कावडा कावडा तरी म्हणा कावयरा खाते यायचं पाण्यात जास्त असो हे आमची संस्कृती आहे गावखेड्यातून अजूनही आमची संस्कृती टिकून आहे झाडीतही टिकून आहे हे झाडी बोलीचं महत्व आहे म्हणून झाडी बोलीच्या नावाने एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे माझा माझं लग्न लागला सासरी गेली पण का सांगता बाई ते म्हणतात ना मोठा घर पाहून माले दिले गे पण म्हणतात ना मोठ्या घराचा पोकर वासना वारा जाय भसा भसा हो गे बापा माझा नवरा भुरा भुरा बाई मोठा देखना पण तेही म्हणतात ना भुरा भुरा मास ना त्याची विसड्यान वास 1 नंबरचा पेदाडा निघला 1 नंबरचा पेदाडा निघला बाई रोज दारू पिऊन येवाचा ना मला नाही तसा बोलाचा मला उभारीनं माराचा घे का सांगता मोठ्या गती झाल्या जीवाच्या हासा आहे ते तुम्हाला अजून नवरे व्हायचे आहेत म्हणून पण एक सांगतो तुम्हाला माय बापाले ठणकावून सांगायचा 2 वर्ष लग्न लेट झाला तरी चागल पण देवलेले नवरा करणार का करता की दारुडा नवरा माझ्यासारख्या गती होते बाई उभारीनं मार बसते म्हणून लग्न 2 वर्ष लेट झाला तरी चालेल आया बहिणींनो हे दारू म्हणजे आम्हा बायकायची सवत आहे एकदा का हे सवत आमच्या घरात धसली का आमच्या घराचा सत्यानाश करते आमच्या घराची राख रांगोळी करते संसाराची राख रांगोळी करते आणि म्हणून या दारूला आपल्या घरामध्ये येऊ देऊ नका आणि माझ्या भावांनो तुम्हालाही विनंती आहे तुम्ही तरनेटाटी शाळेचे पोरं आहात अजून तुम्हाला व्यसन लागलं नाहीये पण सांगता येत नाही बापा वाईट व्यसन मोठं लवकर लागते आम्हाला म्हणून पोरा बारांनो व्यसनाच्या आहारी जाऊ नका नाही तर आम्ही पाहतो ना 4थीतली 3रीतली पोरं घोटायला लागली सत्य परिस्थिती आहे पण जरा दूर राहा व्यसनापासून व्यसनाच्या आहारी
आहारी जाऊ नका. अरे व्यसन लावायचंच आहे तर समाजसेवेचं लावा, व्यसन लावायचंच आहे तर देश सेवेचं लावा, व्यसन लावायचंच आहे तर चांगली पुस्तकं वाचण्याचं लावा. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे, काय वाचाल तर वाचा. हा, तुमच्याकडे तर 2 रुपये असतील ना तर 1 रुपयाची पोटाला भाकर घ्या आणि 1 रुपयाचं पुस्तक घ्या. भाकर तुमच्या शरीराला ऊर्जा देईल तर पुस्तक तुमच्या मस्तिष्काला ऊर्जा देईल, तुमच्या मेंदूची ताकद वाढवल. आणि म्हणून आम्ही पुस्तकाचं वाचन केलं पाहिजे. व्यसन असावं तर हे असं असावं, वाईट गोष्टीचं व्यसन नको मला, हा नको. आणि म्हणून जरा व्यसनांपासून दूर राहा. काय सांगता बाई माझी गत, 6 महिने झाले लग्नाला, 6 महिने झाले लग्नाला, 4 महिन्याचं लेकरू पोटात होतं माय माझ्या. हो, आणि माझा नवरा सगळ्या त्याचं शरीर खराब झालं त्या दारूमुळं, आहारी गेला होता दारूच्या आणि तो मरण पावला बाई. होय मा, माझ्या गती मला माहिती आहे. 4 महिन्याचं लेकरू पोटात कसं त्याला वाढवलं, कसं जगवलं हे माझं मला माहिती आहे. हा, पण त्याला मी माझ्यासारखं अनपढ ठेवलं नाही, त्याला लिहायला लावलं, वाचायला शिकवलं, मोठा साहेब बनवला. बंबईला माझा जन्या साहेब झाला. त्याचं नाव जनार्दन, पण सारा गाव त्याला जन्या म्हणते. नावातही मोठी आहे गंमत नाही का. नाव राहते गंगाबाई, आंघोळ महिना नाही, अशी कथा आहे. हो हो हो, नावात काय आहे म्हणतात, पण नावातच तर सगळं काही आहे ना. गेला पोरगा नोकरीले, 4-6 महिने झाले, फोन करायचा, नंतर हळूहळू फोन बंद झाला. वर्ष गेला, फोन करणं हळूहळू अजूनच बंद झाला ना. 2 वर्षानं फोन आला पोराचा, म्हणते आई. मी म्हणलं का झाला रे बापू, म्हणते तुला नातू झाला. मी म्हणलं बापा तू गेलास तर एकटाच गेलास तर तुझा लग्न झाला कधी ना, तुला पोरगा झाला कधी. मोठी फास्ट आहे जी आजची पिढी, व्हॉट्सअप सारखी हातामध्ये मोबाईल आलाय ना, सगळंच आमचं गेम जमून जाते नाही का. ऑनलाईन शिक्षण आलं, मायबापांनी 20-20 हजाराची पोरायला मोबाईल घेऊन दिली, पोरायला मोबाईल घेऊन दिली. याच ऑनलाईन शिक्षण सुरू झालं ब्लँकेटच्या आतमध्ये. मायबाप भोळे अडाणी गावातले, त्यांना वाटलं वा माझा पोरगा किती ऑनलाईन शिक्षण करता, पण याच चाटाचाटी सुरू होती. चाटाचाटी नाही का, चाटिंग. मला का माहित की मी अनपढ बाई, चाटिंग का न म्हणते. हे चाटिंगच्या नावाखाली एकमेकाला आय लव्ह यू इलू इलू टुलू टुलू. असंच एक आमच्या गावातल्या पोराने एका पोरीले फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली, ती नाही हो म्हणून त्याला यायचं, बोलाबोली सुरू झाली. अजून फोनवर नाही, फक्त मेसेजवर, कारण बोलला तर माझ्या बापाला शक येते आणि व्हॉट्सअपवर खेळला तर माझा पोरगा ऑनलाईन अभ्यास करत आहे नाही का. पण तुम्हाला विनंती आहे, तुम्ही फसवत कोणाला आहात, स्वतःला, आई बापाला. पण एक लक्षात ठेवा, आई बापाला फसवून तुम्ही कधीच समोर जाणार नाही आयुष्यात मित्रांनो, हे लक्षात ठेवा. हा, आपण आयुष्यामध्ये असंच वागायचं की ज्यामुळे माझ्या मायबापाची मान खाली जायला नको. असं जर तुम्ही वागलात तर आयुष्य जगलात पोरांनो, आयुष्य जगलात. आणि म्हणून असं जगायला शिका, असं जगायला शिका, असं वागायला शिका की माझ्यामुळे माझ्या आई बापाची मान वर झाली पाहिजे, ती खाली जाता कामा नये. असं जर तुम्ही वागायला जगायला शिकलात ना, आयुष्यात सगळं काही मिळवलं तुम्ही. हा, सगळं काही मिळवलं, आई बापाची सेवा करा. पण काय करू, माझ्याच नशिबी वेगळंच काही आलं. त्याचं बारसं ठरलं होतं नातवाचं माझ्या. मी म्हणलं आता मी अनपढ बाई, तेवढ्या मुंबईला जाऊ तर कशी जाऊ. म्हणून माझ्या घरा शेजारचा एक पोरगा होता, हा चांगला 10वी पास झालेला होता, परीक्षा सरली होती. मी म्हणलं चल रे बापू माझ्या संग. पहिल्या दिवशी त्याचं जेवण ठेवलं बाई माझ्या घरी. हो, साधारण दुधाचं वडं केलं, पोहऱ्याचं बोंड केलं, मग त्याला जेवायला बोलवलं. उद्या जावाचं आहे म्हणून माझ्या बेट्या गोट्यानं काय हाल गे सादरे 20 वडे खाल्लं गे दुधाचे, आणि एवढ्या मोठ्या कोहपर्या भरत बोंड खाल्लं. आता रात्रीतून त्याला लागली गे बापा हगी, आणि मला त्याला धरून जावाचं आहे मुंबईला. मी म्हणलं आता करू तर कशी करू माय. त्याला रातच्या रात नेलो नरसबाईकड. नरसबाईने एवढा पावडराचा पुडा दिला न, म्हणते सोनाबाई गंजभर पाणी घेजो, त्याच्यात हा पावडर भिजवजो आणि याले चमच्यानं पाजजो. मी घरी आलो ना, विचार करायला लागलो. बापा म्हणलो याले चमच्यानं पाजीन तर हा दुरुस्त होईल कवा, मी याला नेईन कवा. धरलो ना गंजानच त्याला पाज. आगे तर का सांगता बाई, त्याची होती थांबाची जागच्या जागी होतून घे घे माझ्या डोळ्यात असं बाई, आता कशी करू मा. मग त्याची विचार होतो करत, तर ती मला दिसला वर्णीला लाल फडका. धरलू लाल फडका, टरकन फाडलू ना बांधलू त्याच्या ढोनाला. तुम्ही म्हणाल काऊन बापा, तर लाल फडक्याने तेवढी मोठी ट्रेन गाडी थांबते तर हे हगी का हो गे. आणि उपचार लागू झाला बाई, का सांगता गे. कावडा बसाले ना, बांधी बोळाले हगी थांबली.
हो बाई धरलो मा त्याला संगतीनं दुसऱ्या दिवशी बापा आणि गेलो मा कशी बसली मुंबईला पोहोचलो तर माझी सून बसली होती दरवाजातच. मला पाहिजे ना मा कोणाचा होते तो बदमाश पोरगा बाईला मीच्या फुटल्या कशा म्हणते माझा बेटा गोटा. पण त्याची चुकली नाही बाई. मुंबईला जावाच्या आधी माझ्या मानानं भरला होता दुःख. आमच्या खेड्यामध्ये मानले दुःख भरला का बिबा भरतेत बाई. येती बिबा भरायला गेलो झोपीतून कसा येते लागला का रात्रीतून मीच्या फुटल्या. पण बायातली गोष्ट हो गे बायातच राहू द्या नवऱ्याला सांगा नको नाहीतर रात्रीतून तुम्हाला येते बिबा लावून ठेवतील उद्या चर्चा व्हायची मास्तरीन बाईले मीच्या फुटल्या. असो पोहोचलो ना मी तिथं सून बसली होती बाई माझी. हा सून बसली होती पायलन न गेली कारण आजच्या सुनायले हम दोन हमारा एकच बस. सासू सुन देर भावज नंद हे काही देणं घेणं नाहीये. मी म्हणलं जातेस तर जाणं घे. माझ्या पोराच्या घरी आलो धरलो बाई गडूभर पाणी धुतलू पायनं गेलून घरात जेवलून खावलून झोपलून आता दुसऱ्या दिवशी उठलून अंग पाय धुतलून हाच घेतली तू बाई लुगड्या सादरी दिसलो पाहिजे म्हणून पिवळा पिवळा भेब्यासारखा घातलो मा सगळा सात सिंगार केलून हालमध्ये कार्यक्रम होता. हालमध्ये जाऊन बसलो मा आता साऱ्या बाया माझ्याकडे डोळ्या वटारू पाय त्याच्या शहरातल्या एका हो का म्हणत असं ध्यान प्रती याला हिचं ना बोलना धड ना दिसना धड. हा एकमेकीने विचारत तेवढ्यात माझी सून तेती आली बाई. हो हो सुनेले विचारू लागले ही कोण आहे ही कोण आहे ही कोण आहे. माझी सून आई नव्हे म्हणायची निदान माझी सासू तरी म्हणायची पण आई नाही सासू नाही. तिला वाटलं असेल ह्या ध्यानाला जर मी आई म्हटलं सासू म्हटलं तर तिचा अपमान होईल म्हणून म्हणते माझ्या घरच्या बारशाचं काम करायला आलेली गावाकडची मोलकरीण आहे म्हणते. बघा हे आमचं ध्यान म्हणजे मोलकरीण वाटतं आजच्या सुनायला. पण खरं सांगते बाई जय महाराष्ट्र माझी नऊवारी बेस्ट. चापून चोपून घातलेली ही नऊवारी आमची शान आहे आमची वाण आहे आमचा बाण आहे. अगं या नऊवारीला पदर आहे. आम्ही आमच्या लेकराला पदरची माया देऊ शकतो. आताच्या पोरी जीन्स घालते तर आपल्या पोरायला कायची माया देणार कारण जीन्सले पदरच नाहीये. म्हणूनच 4 चौकामध्ये लेकराले छातीले धरून आम्ही त्याला दूध पाजू शकतो. जीन्सवाल्या पोरी पाजू शकता का. सत्यता आहे वाईट मानून घेऊ नका पण ही सत्यता आहे. आणि म्हणून आमची साडी आमची संस्कृती आमची नऊवारी आमची संस्कृती आम्ही जपली पाहिजे आम्ही सांभाळली पाहिजे. ही आहे आमच्या झाडीबोलीची ताकद ही आहे आमच्या भारतीय संस्कृतीची ताकद. आणि म्हणून लेकीनो शिका मोठं व्हा खूप नाव कमवा पण एवढे जमिनीवरून पाय वर जाऊ देऊ नका की तुमचं बाई पण सुटेल. बाईनं बाई पण जपलं पाहिजे. हा बाईनं बाई पण जपलं पाहिजे. आम्हाला हातामध्ये बांगड्या सांगितल्या का सांगितल्या आहेत हा का सांगितल्या आम्ही सगळं विसरत चाललोय. अगं या बांगड्या घातल्यामुळे आमच्या शरीरातील रक्ताभिसरण चांगलं राहतं. हृदयाकडून सगळ्या अवयवांकडे जाणार सगळ्या अवयवांकडून हृदयाकडे जाणार जे रक्त आहे ते नीट सुचारू रूपानं जात असतं म्हणून हातात बांगड्या घातल्या पाहिजे. आणि म्हणून तुम्ही पाहिलंय का कधी महिलांना जास्त प्रमाणात हार्ट अटॅक येताना जे बांगड्या घालत नाही ना या माणसाला जास्त पटापट अटॅक येऊन येते. काहून बांगड्या घालत नाही. हे आहे बांगड्याची किंमत. बाया पाहिलं का हार्ट अटॅक न मरताना एकादीच ही आहे बांगड्यांची किंमत. बांगड्या घातल्या पाहिजे. कपारावर कुंकू सावित्रीने लावलं जिजाईने लावलं सणावाराला तरी लावत चला म्हणून हळदी कुंकुवाचा कार्यक्रम आम्ही घेतो. तीळ संक्रांतीला तरी कमीत कमी ही आमची संस्कृती आहे. कपाळावर कुंकू लावतो स्त्री शक्तीचं केंद्र आहे. कितीतरी त्याचे मर्म आहे कितीतरी त्याचे आमच्या शरीराला आमच्या आरोग्याला फायदे आहेत कपाळावर कुंकू लावल्याचं. म्हणून माझ्या जिजाईनं कुंकू लावलं माझ्या सावित्रीनं कुंकू लावलं रमाईनं कुंकू लावलं. असं किती सांगायला जावं. वेळ कमी आहे. दादानी 10 ते 15 मिनिटाचा वेळ दिला होता. अख्खा कार्यक्रम माझा 2.5 ते 3 तासाचा चालतो. गावखेड्यामध्ये भरपूर चालतो. जवळपास 600 ते 650 कार्यक्रम आजपर्यंत पूर्ण झालेले आहेत. माई बापू ही आपली कृपा आहे आपले आशीर्वाद आहेत. गावखेड्यातील लोकांची माया आहे प्रेम आहे असो काही हरकत नाही. माझ्या सुनानं मला मोलकरीण म्हटलं वाईट वाटलं नाही हे माझं ध्यान पाहून पण वाईट याचं वाटलं की ज्या लेकराला त्याचा बाप मेल्यावरही 4 महिन्याचा पोटात असताना मी जन्माला घातलं वाढवलं शिकवलं मोठं केलं नोकरीला लावलं त्यानं सुद्धा एका शब्दानं बायकोला म्हटलं नाही की काय ग माझ्या आईला अशी बोलतेस तुला काही वाटतं की नाही. चुपचाप उभा होता. तेव्हाच मी समजले की या पोराच्या जीवनात आपली किंमत नाही आहे. आणि म्हणून धरलं माझं गाठोळं आणि म्हटलं चल रे दादा आपल्याला इथं राहायचं नाही आहे आपलं गावच बरं गड्या आपलं गाव
गावच बरं. गावाकडे आली पण जिद्द मनात ठेवली की आता लिहायला शिकायचं, वाचायला शिकायचं. गावच्या मास्तरीनबाईला विनंती केली, मास्तरीनबाई काही कर पण मला लिवाले वाचायला शिकव. मास्तरीनबाईने विनंती मान्य केली. रात्री येऊन मला माझ्या घरी लिहायला वाचायला शिकवलं ना. पहिला तिनं ग्रंथ माझ्या हातात दिला. तो ग्रंथ होता राष्ट्रसंत तुकडोजी महाराजाची ग्रामगीता. ग्रामगीता मी वाचली ना, माझ्या जीवनाचं सोनं झालं. माय बाप हो तेव्हाच मी ठरवलं की माझ्या आयुष्यात जे घडलं ते घडलं, पण आता मी गाव माझं म्हणून, या गावातली लेकरं माझं म्हणून काम करेन. हातात झाडू घेतलं, लोक किती किती हसायची. लोक वेड्यात काढायची, पण गाव झाडून काढलं. एकटीच करायची. हळूहळू लोकांना समजलं अरे नाही ही काहीतरी चांगलं करताय. 10 लोक जुळली, गावच्या गाव जुळला आणि गाव राज्यामध्ये ग्राम स्वच्छता अभियानात पहिला आणून दाखवला. माय बाप हो, ही आहे ग्रामगीतेची, राष्ट्रसंतांच्या विचारांची खरी महिमा. आणि म्हणून माझ्या आयुष्याचं सोनं झालं त्या ग्रामगीतेमुळे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांमुळे. आणि म्हणून मला म्हणावं असं वाटतं, या झाडीबोलीचा मला गर्व आहे, या झाडीबोलीचा मला अभिमान आहे. कोटी जाईन तरी अभिमानानं बोलते. या झाडीबोलीतच बोलते. नंतर माझा मुंबईले मंत्र्यांच्या हस्ते सत्कार झाला बाई. हो, पहिल्या लाईनीत माझा साहेब पोरगा बसला होता. हो, त्याच्या समोर माझा मंत्र्याच्या हस्ते सत्कार झाला. मी पुरस्कार घेऊन खाली उतरली. माझा पोरगा माझ्या चरणावर झुकला आणि म्हणते आई चुकलो मी, क्षमा कर, एकदा माझ्या घरी चल. मी म्हटलं लेकरा आता मी फक्त तुझी माय राहिली नाहीये, मी माझ्या गावाची माय झालेली आहे. म्हणून आता मी तुझ्यासाठी जगणार नाही, तुझ्या घरी येणार नाही. मी माझ्या गावात राहून सेवा करेन. अरे ग्रामसेवा ही देशसेवा आहे, जनसेवा ही देशसेवा आहे. आणि म्हणून त्या कामात मी लागलेली आहे. गावात जाऊन जे वाईट दिसतं त्याला सुधारण्याचं काम करत असते मायबाप हो. आणि गावात जे काही आहे ग्राम स्वच्छता अभियानात त्याच्यात सहभागी होत असते. आज गावागावातील लोक मला बोलवतात आपले विचार ऐकायला, आपली कर्म कहाणी सांगायला. त्यांची मी ऋणी आहे, तुम्हा सर्वांची मी ऋणी आहे. आदरणीय जितेंद्र दादा ढोटे त्यांनी फोन करून मला इथं बोलवून घेतलं माझी कहाणी सांगायला, त्यांचं मी ऋणी आहे. आपल्या सर्वांची पुनश्च एकदा ऋण मानते आणि माझ्या हृदयात ते ऋण ठेवून एवढंच म्हणते की झाडी बोली आम्हाला जशी तुकड्याची ग्रामगीता, झाडी बोली जशी आम्हाला तुकड्याची ग्रामगीता. आणि तिच्या चरणी आमचा सदैव झुको माता, तिच्या चरणी आमचा सदैव झुको माता, तिच्या चरणी आमचा सदैव झुको माता. जय झाडी बोली, जय झाडी बोली, जय झाडी बोली. खूप खूप आपले धन्यवाद. पुनश्च एकदा धन्यवाद.